आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद शुभम, तू दिलेल्या माहितीबद्दल। आता जाणार आहोत दापोलीमध्ये। दापोली तालुक्यात देखील विसर्जन अगदी साध्या पद्धतीने पार पडते। अगदी पारंपरिक पद्धतीने उत्तर पूजा करून बाप्पाची आरती करण्यात आली आणि यासोबतच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक देखील निघालेले आहेत आणि याचीच काही दृश्य आपण आता पाहत आहोत। दापोलीमधले देखील हे दृश्य आहेत ज्यामध्ये शासनाच्या नियमांचं पालन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।